आखाडी जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकता अनिल रघुनाथ पाटील जलसाचे सुपुत्र आहेत आणि या स्पर्धेकरता 5000 रुपयाची आर्थिक मदत त्यांनी केलेली आहे। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या। अनिल रघुनाथ पाटील मनापासून धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। तोडफोड ग्रुप विराथन यांच्याकडून मंगलमूर्ती करता या सामन्याकरता शुभेच्छा आलेल्या आहेत। यावेळेला कबरच्या दिशेने खूप सुंदर फटका, चेंडू सीमारेषा दिशेने जायला अतिशय वेगानं जबरदस्त बॅटिंग आणि प्रणयच्या बॅटमधला चौकार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वीकार करत असताना दर्जेदार फटका खेळलाय, 4 धावा। माझी माऊली कविरा मायचा है जरा अग्रे कोल्यावरी है नजर तिची दर्या सागरा। माझी माऊली कविरा मायचा है जरा अग्रे कोल्यावरी है नजर। थँक्यू डीजे अमोल यांचे पिताश्री जगदीश देवजी पाटील यांचं व्यासपीठावरती हार्दिक स्वागत। जगदीश देवजी पाटील सरांचं देखील आगमन झालेलं आहे। ओहो हो, क्या बात है, क्या बात है, छोटा तीर वार करे गंभीर, चेंडू सीमारेषा पार, षटकार। मनाला लागली ओढाईच्या भेटीची माझ्या मनाला लागली थँक्यू थँक्यू भेटीची। जगदीश देवजी पाटील अर्थात अमोलचे वडील आहेत, पिताश्री आहेत, त्यांचं काय स्वागत झालंय। पहिल्यांदा चौकार, त्यानंतर षटकार। अशोक पाटील यांचं देखील स्वागत झालेलं आहे सर, आपलं देखील सहर्ष स्वागत। यावेळेला कोटपद चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला, डीप स्केलच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार, चौकार। प्रणय नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झालेली आहे। अर्धशतक झळकावणारा खेळाडू आहे, प्रचंड मेहनत त्याने घेतलेली आहे, सूर सापडलेला आहे। यावेळेला प्रणयला सापडलाय सूर, गोलंदाजा काढतोय धूर, धावा मिळतील भरपूर। मन स्वप्न मंदी दिसते वाट कारली डोंगराची मन सपनामध्ये दिसते वाट कारली डोंगराची। प्रणयची बॅट तळपायला सुरुवात झालेली आहे, अप्रतिम बॅटिंग तो मैदानावरती करतोय। पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत एकेरी धावा आहे, चौकार आहे, षटकार आणि त्यानंतर चौकार। या स्पर्धेमध्ये या विकेटवरती या मॅचमध्ये निश्चितच त्याचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे स्पर्धेमध्ये अर्धशतक त्याने झळकावलं होतं। आपला चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये। धापलकरती एकूण धावा 15 आहेत। सुरू असलेला सामना जर विचार केला, मंगलमूर्ती विराथन आणि मथाणी या दोन संघादरम्यान मंगलमूर्ती विराथनचा संघ यावेळेला बॅटिंग करत असताना बॅटर प्रणय आणि रितेश, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश। एक ब्रेक थ्रू घेण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु समोरून बॅटर देखील टॅकल करतायत। एक चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळत आहे। उलटा चेंडू आहे, इथे मात्र क्षेत्ररक्षक यश यशस्वी ठरतोय। प्रणय यावेळेला डगावच्या दिशेने परत येईल, पहिला धक्का मंगलमूर्ती संघाला। कुंदन कुंदन व्यासपीठावरती डोंगरीपाड्याचे सुपुत्र संदीपजी भोईर उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याकरता मी विनंती करेन शशिकांतजी भोईर यांना। बॅटर लगेच या, बॅटर लगेच या, जास्त वेळ घेऊ नका। प्रणयची विकेट अत्यंत महत्त्वाची, यश मिळते, यशला अप्रतिम गोलंदाजी त्याने केले। चला बॅटर, एक लक्षात घ्या, यापूर्वी देखील एक सूचना दिली गेली होती, सर्कल पार करण्यापूर्वीच आपला बॅटर मैदानामध्ये येणं फार गरजेचं आहे। आशुतोष व्यवहारे तशा प्रकारचा इशारा देखील करतायत। संदीप भोईर यांचा सन्मान व्यासपीठावरती झालेला आहे, शशिकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते। एकदा आपलं सहर्ष स्वागत, वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम, वेलकम।
सामन्याचं चित्र आपण पाहू शकता. इथे आता एक गडी बाद झालाय. ज्या बॅट्समन अप्रतिम तुफानी बॅटिंग करत अर्धशतक झळकावलं होतं तो प्रणय मात्र परतलाय. नवीन बॅट्समन प्रथमेश क्रमांक 3 वरती, परंतु एका बाजूला अतिशय आक्रमक असा फलंदाज रितेश आपण पाहू शकता. याच मैदानावरती 3 ते 4 चेंडूमध्ये एक सामना त्यानं संपवला होता. परंतु दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला गोलंदाजाला यश मिळतं त्यावेळेला त्याचाही आत्मविश्वास वाढलेला असतो. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंच दोन्ही हात फैलावतात आणि सांगतात की चेंडू स्क्वेअर. यावेळेला आशुतोष व्यवहारांचा इशारा येतोय. धावफलकावरती एकूण धाबा आहेत 16. टिपेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. त्या नवीन फलंदाज प्रथमेश हा एक असा वेगळा खेळाडू, म्हणजे तो वेगवेगळ्या प्रकारच्या जे फॉर्मॅट आहेत त्यामध्ये तो खेळतो. यावेळेला चांगला फटका, सुरेख फटका, खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा आरामात पूर्ण होतील. मंगलमूर्ती संघाचा जर विचार केला तर त्या संघाला समर्थन प्रचंड आहे. त्यांचे चाहते देखील आपण डगआउटमध्ये भरपूर पाहू शकता. धावफलकर ती दुसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं धावफलकर धाबा आहेत 18. यानंतर होणारा सामना रोहन 11 एडबन आणि अपील स्मृती एडबन या 2 एडबनच्या संघादरम्यानची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेची लढत असणार आहे. आता जेव्हा प्रणय बाद झाला त्यानंतर बघा धाबांचा ओघ जो होता तो कमी झालाय. या बॅट्समनचा इम्पॅक्ट किती आहे. वाईटचा इशारा इथे. मात्र नेक्स्ट मॅच रोहन 11 एडबन आणि अपील स्मृती एडबन. व्यासपीठावरती विनंती आहे, अशोक पाटील उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या चेंडूनंतर आपण लगेचच करणार आहोत. धावफलकावरती एकूण डाबा आहेत 19. हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. दीपेश अप्रतिम गोलंदाजी करतोय, म्हणजे कमबॅक करण्याची जी संधी होती जिथे विकेट मिळाला 6व्या चेंडूवरती आपण बघू शकता प्रणयचा विकेट मिळाला आणि त्यानंतर मात्र या मॅचमध्ये मथाणी संघानं कमबॅक केलेलं आहे. व्हाईट बॉल, डबल आणि सिंगल आत्तापर्यंत जर बघितलं तर दीपेशनं 3 चेंडू टाकलेत, त्यापैकी एक बॉल व्हाईट बॉल आणि त्यानंतर दुहेरी धाव, एकेरी धाव आलेली आहे. आता जबाबदारी रितेशच्या खांद्यावरती असेल. प्रथमेश हा एक लेदर बॉलचा क्रिकेटपटू मैदानावरती आहे आणि तो कशा प्रकारचं या ठिकाणी तंत्र अवलंबतो ते देखील पाहूया. टेनिस क्रिकेटमध्ये काय ॲडजस्टमेंट तो करतो, कशा प्रकारे या ठिकाणी बॅटिंग करतो ते देखील पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. ओ हो हो हो, फलंदाज बाद. अप्रतिम कामगिरी दीपेशकडून. फलंदाज प्रथमेशला परतावा लागेल. प्रथमेश बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा धक्का मंगलमूर्ती संघाला. शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा. शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा. हक्क मारिता हकेला धावतो राजा शिर्डीचा नवसाला पावतो. थँक्यू डीजे. रोहन 11 एडबन आणि देबेन स्मृती एडबन असा सामना असेल. तर मी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन, एक इनिंग समाप्त झाल्यानंतर टॉस केला जाणार आहे. देबेन स्मृती एडबन संघानं रिपोर्टिंग करा. इथे प्रफुल जे आहेत किंवा मनोज जे आहेत, वैभव आहेत, त्यांच्याकडे आपण रिपोर्टिंग करायचं आहे. धावफलकावरती एकूण धाबा आहेत 19. दीपेशची अफलातून गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी त्यानं केले. हो हो हो, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुलचा हा प्रयत्न निश्चितच फसलाय. चेंडू बॅटवरती येत नाही. याचे रक्षण खूप चांगलं होते. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. धावफलकावरती एकूण डाबा आहेत 19. 2 गडी बाद 19. या षटकाचा विचार केला दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेला ऑन साईड लेनला का खेळलेला फटका सुमित कारभारी, लय भारी. चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे.
दिप्याचं षटक खूप चांगलं ठरत होतं. अशा वेळेला आपण बघू शकता मनाल आणि निहार हे दोन्ही जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कॉर्डिनेशन नव्हतं. यावेळेला हवेत चेंडू आहे, चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज येतोय. सोपा झेल तर नाही आहे, कारण इथपर्यंत धावत येणं आणि तिथून झेल घेणं सोपं नाही. कारण ज्यावेळेला बॉल डिलिव्हर होतो त्यानंतर आपण बघू गोलंदाज डाव्या बाजूला जातो, तिथून तुम्हाला उजव्या बाजूला यायचं आहे आणि अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये आपण या ठिकाणी आला होता, तर तिथे झेल पकडण्याचा प्रयत्न. परंतु दिपेशचं कौतुक आहे, खूप चांगली कामगिरी त्याने केली आहे. एक षटकार जरूर आलाय, परंतु तो मंगलमूर्तीच्या पथ्यावरती पडेल. 2 षटकं दाखल एकूण डाबा 27, 2 गटाच्या मुकाबल्यामध्ये मंगलमूर्ती. तर व्यासपीठावरती जाऊया. व्यासपीठावरती आदरणीय अशोक पाटील विठ्ठलवाडीचे सुपुत्र आहेत, त्यांचा सन्मान दिपेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अशोक पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आफ्टर 2 ओव्हर नाव स्कोर 27 लॉस ऑफ 2 विकेट. आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा जातोय. कॅमेरा निश्चितच अनुराग चौहान. अशोक पाटील यांचा यथोचित सन्मान. अतिथि देवो भव कहती ही भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा है, ये हमारी संस्कृती है. अमित पाटील अण्णा या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. आणि नवीन बॅट्समनचा विचार केला तर सुमित व्यक्तिगत 8 या धावसंख्येवरती घेतोय. रितेशने केल्या 3 धाबा. बाद झालेला फलंदाज प्रणय त्यानं केल्या 14 धाबा. प्रथमेश स्वस्तात बाद झाला. सुरेख कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी अण्णाकडून. इथे मात्र वाऱ्याच्या वेगानं 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावांचं ओघ वाढवणं फार गरजेचं असेल. मंगलमूर्ती पहिल्या षटकात अगदी अप्रतिम बॅटिंग झाली प्रणयकडनं, पण त्याचा विकेट गेल्यानंतर धावांचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे. खूप सुंदर गोलंदाजी दिपेशकडनं झाली. फिलहाल अगर देखें तो गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अमित तैयार. राइट अप ओवर द विकेट. इस गेंद को इनसाइड पर खेलते हुए कड़क है हवाई यात्रा पर गेंद. बाउंड्री लाइन के बाद 6 रन. ब्यूटीफुल शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक. गोरीपुर ही मांडवा खाली, गोरीपुर ही मांडवा खाली. थँक्यू डीजे. बस झाली दुनियादारी. पिक्चर सुरू आहे लय भारी. मैदानात कमाल करतोय सुमित कारभारी. सुमितच्या नंबर बद्दल मला नेहमीच एक चर्चेचा विषय असतो, त्याबद्दल आपण नंतर बोलू. धावपलकरती एकूण डाबा आहेत. आणखीन एक फटका जबरदस्त. अपुन का फटका, 440 का झटका. बल्लेबाज को मिला मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का. ब्यूटीफुल टाइमिंग अगेन. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमचं शेअर मार्केट वधारलं. म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये दिपेशने इतकी चांगली गोलंदाजी केली होती, दबाव आणला होता, परंतु सुमित कारभारी याला आपण पोलांड म्हटलं तरी चालेल, इतका आक्रमक बॅट्समन आहे. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. आणखीन एक फटका. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक एक जबरदस्त फटका. सुमित कारभारी लय भारी. थँक्यू जबरदस्त बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग मैदानामध्ये आपण सुमित कारभारीकडून पाहतोय. या षटकात धावांची लयलूट 3 षटकार सलग खेळलेले आहेत. सुमित कारभारीची बॅटिंग आपण पाहत असताना निश्चित टाळ्यांचा गजर होणार नाही असं कधीच झालेलं नाहीये. तो प्रवृत्त करतो. योगेश खरत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक सुमित कारभारीला. धावपलकरती एकूण डाबा होत आहेत 46. जिम्मी चायनीज कॉर्नर अनिल पाटील यांच्याकडून 200 रुपये आणि पैसा वसूल बॅटिंग होते मैदानावरती. 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि जो धावांचा वेग मंदावला होता. सुमित कारभारी बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता.
चांगला चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे. मैदानामध्ये टप्पापर्यंत चेंडू जर बघितलं थोडं ऑफ टर्मच्या बाहेर जातोय. क्रीजमध्ये आपण खोलवर जाऊन यावेळेला बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन सुमित कारभारीने ऑन साईडला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू धाबल करते. तिसऱ्या षटकात धाबा आहेत. मंगलमूर्ती विरातन प्रथम बॅटिंग करत असताना 46. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो आहे. आणखीन एक चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर. अजित म्हात्रे वाईट बॉलचा इशारा करतात. मंगलमूर्तीसाठी बघा किती समर्थन आहे. टाळ्यांचा गजर अगदी पूर्ण मैदानामध्ये या ठिकाणी होतोय आणि त्याचा आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. धाबा 47. प्रथम बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती विरातन. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अमित सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला अभे चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का सांगितला. माझा झेल आहे. सुमित कारभारीची खेळी संपुष्टात, परंतु मैदानावरती त्यांनी जबरदस्त बॅटिंग केले. त्याच्या बॅटमधनं आले 4 षटकार आणि बाद झालाय यावेळेला सुमित कारभारी. अन्नाने घेतले विकेट. खूप सुंदर झेल पकडलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. दीपेशनं चांगला झेल पकडलेला आहे. एकूण 3 षटकं धाबेकरती धाबा आहेत 47. बाद झालेले फलंदाज आपण पाहू शकता प्रणय, प्रथमेश आणि सुमित. रितेश अजूनही तग धरून आहे. कुंदन एक गाणे घेऊन येतात. कुंदन चला एक सुंदर गाणं. कारभारी दमान हो होऊ द्या दमान. कारभारी दमान होऊ द्या दमान, होऊ द्या दमान. अंग भिजला थँक्यू डीजे. हे गाणं आपण अगदी संध्याकाळपर्यंत ऐकलं असतं, परंतु आमच्याकडे नाही इलाज आहे. कारभारी लय भारी आणि मला वाटतं सुमितसाठी हे गाणं होतं. सुमित कारभारीनं अप्रतिम बॅटिंग केले. एकूण त्यानं धावा कुठल्या आहेत 26. तर आता चौथ्या षटकाचा खेळ. गोलंदाजी मार्कवरती साहिल. खेळण्याची जबाबदारी असेल यावेळेला रितेशची. आता वेळ निश्चितच आपण बघू शकता इथे दोन्ही बॅट्समन करता फार मोठी आहे. रितेशनं यावेळेला हा चेंडू तडकवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. 4 धाबा. थँक्यू. क्रांती शंकर किणी विठ्ठलवाडीचे सुपुत्र 500 रुपये. अविनाश लक्ष्मण किणी अण्णा डोंगरीपाडा यांच्याकडून 1000 रुपये या स्पर्धेला आर्थिक मदत आलेली आहे. तर एकदा व्यासपीठावरून विनंती करेन क्रांती शंकर किणी अविनाश लक्ष्मण किणी यांच्याकरता जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. थँक्यू व्हेरी मच. करती एकूण धाबांचा विचार केला. धाबा आहेत 51. सुरेख कामगिरी अप्रतिम गोलंदाजी साहिलकडून. पहिल्या चेंडूवरती चौकाराला धीम्या गतीचा चेंडू होता, फारसा वेग नव्हता. त्यानंतर आपण बघितलं तर या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला रितेशनं. रितेशचा जो सूर आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण त्या बॅट्समनकडे बघतो, रितेशला मी अनेक मोठ्या दिग्गज गोलंदाजाविरुद्ध धावा करताना पाहिलेला आहे. हो सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती. प्रणय आणि रितेश हे दोन्ही जे खेळाडू आहेत ते पालघर प्रीमियर लीगमध्ये आपण पाहणार आहोत. रोहिदास पाटील यांची टीम आहे. टायगर ब्रँड जो आहे त्या ब्रँडच्या माध्यमातून 2 खेळाडू पालघर प्रीमियर लीगमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर यावेळेला अप्रतिम कामगिरी साहिलकडून. चौकार, त्यानंतर 2 चेंडू डॉट टाकलेत, त्यानंतर एकेरी धाव. बघूया काय करतंय मैदानावरती. नयन बॅटिंग वरती आहे, बॅटिंग मार्क वरती स्ट्रायकर एंडला. सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, स्लॉग उभं आहे. शेवटच्या षटकामध्ये मानसिकता बॅट्समनची मोठे फटके खेळण्याची आहे, परंतु दुसऱ्या बाजूला साईडने आपली कला दाखवले. स्लॉग ओव्हरमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करावी त्याचं एक छान उदाहरण आहे आणि कसं कमबॅक करता येतं ते दाखवून देतो आहे. यावेळेला अकोटा पद्धत चेंडू लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक दीपेशने पकडला झेल. यावेळेला शेवटच्या षटकावरती निश्चितच साहिलची पूर्णपणे करिश्मा आपण बघितला. अप्रतिम गोलंदाजी त्याने केलेली आहे. 4 षटकांचा खेळ जिंकण्याकरता 53 धावांची आवश्यकता. सुरू असलेला सामना मंगलमूर्ती विरातन आणि मताने संघासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. मंगलमूर्तीकडे चांगली गोलंदाजी निश्चितच आहे, तर बॅटर देखील कमाल करण्याकरता सज्ज असतील. यानंतर होणारा सामना
रुआन इलेवन एडमन आणि देवेंद्र स्फूर्ती एडमन या दोन संघादरम्यान दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये या. बाप्पा मोरे चषक 2022 मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर दुसरी इनिंग असणार आहे आणि त्याचबरोबर टॉस का बॉस. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय बाप्पा मोरे चषक 2022. संदीपजी भोईर यांच्या शुभस्ते इथे आता टॉस केलं जाणार आहे. रुआन इलेवन एडमन आणि देवेंद्र स्फूर्ती एडमन दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस बॉक्समध्ये या. एडमन संघाचे कॅप्टन संदीप सर आपलं स्वागत आहे. रुआन इलेवन एडमन आणि देवेंद्र स्फूर्ती एडमन दोन्ही संघांच्या कॅप्टनला ऑलरेडी या ठिकाणी कॉल देण्यात आला होता. टॉससाठी आपण यायचंय. बोथ कॅप्टन प्लीज. एडमन संघाचे कॅप्टन प्लीज. देवेंद्र स्फूर्ती. रुआन इलेवन एडमन आणि देवेंद्र स्फूर्ती एडमन हे दोन्ही दिग्गज संघ आहेत आणि या दोन दिग्गज संघादरम्यान यावेळेला एक तगडा मॅच, मोठा मॅच आपण पाहणार आहोत. संदीप सर आमच्या बरोबर आहेत. सर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आता all right, it is the call, it is tail. रुआन इलेवन संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटते. हो सर, हो सर, हो सर. काय निर्णय घेणार आहे? प्रथम क्षेत्ररक्षक. निश्चित जास्त प्रश्न विचारणार नाही. जे काही प्रश्न असतील त्याची उत्तर मैदानात तुम्ही द्याल. आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. संदीप सर मनापासून धन्यवाद. आपल्याला विनंती आहे पुन्हा एकदा व्यासपीठावरती अस्वस्थ व्हायचं आहे. आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं तर रुआन इलेवन एडमन संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रुआन इलेवन एडमन won the toss and elected to bowl pass. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण बघतोय बाप्पा मोरे चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम. सुरू असलेला सामना एक महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. आघाडीची जोडी आपण पाहू शकता. यश आणि अमित. कुलंदाजी मार्कवरती प्रणय आपल्या कुटात पहिलं षटक टाकत असताना चाफेवाडी चषकाचे शिल्पकार आदरणीय दत्तात्रय पाटील सरांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. सर आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम.
या वेळेला फटका खूप सुंदर आहे, कबरच्या दिशेनं कबर ड्राईव्ह खेळलाय, काय जबरदस्त फटका, चेंडू झाली सीमारेषा पार, येत आहेत धाबा 4, खणखणीत दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. या वेळेला ऑन साइडला खेळलेला फटका स्कोइलेकच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार करणार की काय बघूया. सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण झालेलं आहे. निशान कारभारी, टाळ्यांचं गजर चारही बाजूने येतोय आणि क्वालिटी फिल्डिंग बघूया. इथे आपण बघितलं तर कोणत्या एका खेळाडूला किंवा एका संघाला समर्थन करणारे कुठल्या प्रकारचे प्रेक्षक नाही आहेत, परंतु उच्च कोटीची फिल्डिंग झाली आणि परिणामतः टाळ्यांचा गजर आलेला आहे. निशान कारभारी, लय भारी. प्रयत्न चांगला होता, कारण मागे जाऊन झेल पकडणं एकदा एका खेळाडूने केलं होतं. अर्थात ते कोणत्या खेळाडू तुम्हाला सांगेन. चांगला फटका ऑन साइडला गॅप मध्ये, कडक फटका, चेंडू सीमारेषा फोडणार असं वाटत असतानाच यावेळेला काय घडलं बघूया. सावलीमध्ये घ्या, सावलीमध्ये घ्या त्याला, सावलीमध्ये घ्या ना, सावलीमध्ये घ्या त्याला, गर्दी करू नका.
वाटतंय चेंडू थांबणार नाहीये. नशिबाची साथ मिळते यशला. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. मथाणे संघाची धावसंख्या आहे एकूण 14. जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता. आणि पहिल्या षटकामध्ये आश्वासक बॅटिंग केली यशनं. त्याच्या बॅटमधनं 3 चौकार आलेत. यावेळेला खूपच ऑफ्टनच्या बाहेर जाऊन शपलून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. यष्टिरक्षण खूप चांगलं होतं. धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. धावफलकर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 अशी सुरुवात केलेली आहे. आपण जरा तुलना करूया. म्हणजे प्रणयने 14 धावा केल्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 15 धावा आल्या होत्या. ही तुलना आहे. मात्र या षटकाचा जर विचार केला तर एक गडी बाद झाला. प्रणय जर शेवटच्या चेंडूवरती बाद झाला होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती निर्धाव आलाय. म्हणजे बोटा फटका खेळण्याकरता जो फलंदाज यश आहे खूपच ऑप्शनच्या बाहेर आला होता. शपल झाला होता आणि त्यामुळे चेंडू निर्धाव येतोय. मैदानामध्ये टीम मिटिंग करू नका. चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवायचे आहे. मंगलमूर्ती बिरातन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. एक छोटासा ब्रेक घेऊन मधुर संगीत ऐकूया आणि त्यानंतर मैदानामध्ये दुसऱ्या षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते पाहूया. सामना निश्चित रंगणार यात काही शंका नाही आहे. अतिशय दर्जेदार खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. हाय हटके 100% आला कंचे युगावाचा. हाय हटके 100% आला कंचे युगावाचा. सुमित कारभारी आज बॅट जबरदस्त तळपले. 26 धावा त्याने कुठल्या. आज प्रणयने देखील चांगली बॅटिंग केली. परंतु कौतुक करावं लागेल यश. काय जबरदस्त बॅटिंग त्याने केले. आणि यावेळेला या मॅचमध्ये टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिले. गोलंदाजी मार्कवरती सुमित कारभारी. खेळण्याची जबाबदारी असेल अमितची. अण्णा पुट्टा चेंडू ऑन साईडला खेळल्यास कोहलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकच धाव मिळेल. सेन्सिबल क्रिकेट अण्णाकडून. कारण एका बाजूला आपण बघितलं यशची बॅट तळपते त्यामुळे त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय. मंगलमूर्ती विराट संघाला निश्चितच यावेळेला विकेटची नितांत आवश्यकता आहे आणि त्याकरता कर्णधारानं सुमितवरती जबाबदारी सोपवली. तर एक तंत्रशुद्ध फलंदाजी करणारा फलंदाज मैदानावरती हा यश. कव्हर ड्राईव्ह खेळला होता अप्रतिम सुंदर पद्धतीनं. त्यानंतर आपण ऑन साईडला त्याचा पुलचा फटका आपण पाहिला आणि खूप छान पद्धतीनं तो बॅटिंग करतो आहे. आणि ही जोडी आता कदाचित मंगलमूर्ती संघासाठी डोकेदुखी देखील ठरू शकते. सुरुवात अफलातून झाली. स्टार्ट खूप चांगला झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुमित कारभारी पुन्हा एकदा सज्ज असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. पार्टी नेटवर्कच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक क्रीडा शौकीन यावेळेला आमच्याबरोबर जॉईन झालेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. यावेळेला अप्रतिम फटका. टायमिंग चांगलं आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. चूक करतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. धाबा येतील 4. प्रणयकडनं होते चूक. चुकीला माफी नाहीये. खूप चांगला फटका. दर्जेदार फलंदाजी मैदानावरती यशकडून. या 4 धावसंख्येने धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 19. डावखुरा फलंदाज आहे. शैलीदार फलंदाज यावेळेला आपण पाहू शकता यश. ओ हो हो हो. टप्पापर्यंत चेंडू थोडासा खाली राहतोय. यश चौधरी आणि अमित चौधरी. अमित पाटील, दीपेश चौधरी अर्थात आणि यश चौधरी हे दोन जे खेळाडू आहेत ते स्टीव्ह मार्क आहेत. परंतु आता मैदानामध्ये अमित अण्णा अमित पाटील नॉस्टॅक रेनला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुमित कारभारी आणि यश चौधरी अशी जुगलबंदी मैदानावरती. हे बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व आहे. ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा जो प्रयत्न झाला त्यामध्ये दिशेवरती कंट्रोल नाही आहे. त्यामुळे वाईट बॉलचा इशारा झाला आहे. धाबलकरती एकूण धावा होत आहेत 20. जिंकण्यासाठी 53 धावांचं आव्हान. यावेळेला अप्रतिम फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. छोटा पॅक बडा धमाका मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का. गेंदबाज हक्का बक्का. काय जबरदस्त बॅटिंग करतो यावेळेला बॅट्समन यश चौधरी. अष्टपैलू खेळाडू आहे. शानदार बॅटिंग त्याच्याकडून निश्चितच झालेली आहे. यावेळेला ऑन द राईज खेळलेला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सुमित कारभारी लय भारी शानदार कामगिरी. यश चौधरी यावेळेला परतोय डगआउटच्या दिशेनं. एक मोठा मासा गळायला लागलेला आहे.
यश चौधरीचा विचार केला तर चांगली बॅटिंग करत होता, परंतु टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू होता. या चेंडूवरती एक आघात करण्याचा प्रयत्न केला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यानं धाबा केल्यात एकूण 24 आणि खूप चांगली बॅटिंग त्याने केली. एक चांगली इनिंग समाप्त झालेली आहे. निश्चितच यश चौधरीसाठी टाळ्यांचा गजर होईल. काय बॅटिंग केले, हा उगवता तारा आहे. परंतु मंगलमूर्ती संघासाठी एक विकेटची नितांत आवश्यकता होती, तो विकेट देखील आलेला आहे. सामन्याचे चित्र पुन्हा एकदा बदलतं आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग चढणारा आहे. खूप मजा या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळेल. प्रेक्षकांना हवं ते चित्र खाद्य मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. मेजवानी असणार आहे. मनोज मंद मंद पावलांनी व्यासपीठावरती येत आहेत. दाभोलकरती एकूण धाबा आहेत 26. जिंकण्यासाठी 53 धाबांचा आव्हान. षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. सुमित कारभारी जसं बॅटनं या ठिकाणी बोलला तशाच प्रकारे गोलंदाजी करत असताना देखील खूप चांगली कामगिरी करतोय. त्याचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती दीपेश चौधरी. दीपेश चौधरी जो करे सबकी मनोकामना पूरी. 30-11 स्टैंड के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. टाळ्यांचा गजर मंगलमूर्ती विराट यांच्या वेळेला देखील ऐकायला. आता मथाणी संघाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर खूप चांगली कामगिरी करत असताना यश चौधरी आणि आता मैदानामध्ये आलेला दीपेश चौधरी. जिम्मी चायनीज कडून हॅट्रिक साठी आता 500 रुपयाचं पारितोषिक आहे अनिल पाटील यांच्याकडून. तर इथे आपण बघितलं तर सुमित आणि दुसऱ्याबद्दल यश हे निश्चितच प्रकाश झोतामध्ये येत आहेत. आणि पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये जसं आपण रितेशला पाहिलं, तसं आपण प्रणयला पाहिलं, तशाच पद्धतीनं सुमित आणि यश आणि दीपेश, अमित आणि यश हे तिघजण आपण बघितलं तर पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहेत. सुमितला मात्र यावेळेला एक निश्चितच जो चेंडू आखून टप्प्याचा होता त्यावरती जबरदस्त आघात केला गेलेला आहे. षटकाराला आहे. दाभोलकरती एकूण डाबा आहेत 32. एका गड्याच्या मुंबईमध्ये अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. रितेशच्या हातामध्ये चेंडू आहे. 10 ते 12 पॉलांचा बॉलिंग मार्क. ऑन साइडला केलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली येतोय. अमित अण्णाची विकेट रितेशला मिळते. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का मथाणी संघाला. शानदार कामगिरी. मांडीला जाता गो चावूल धलायला आणीला पाटा गो हलद वाटायला. मांडीला जाता गो चावूल धलायला आणीला पाटा गो हलद वाटायला. थँक्यू. आणि केतनवर आशुतोष व्यवहारांची एक चांगली गोष्ट मला आवडते ती नेहमी बघा. आता तो बॅटर येतो का नाही ते बघतायत. बॅटर या ठिकाणी आलेला आहे आणि सारखं घड्याळ दाखवतात. बघा आता घड्याळ वेळ किती झाली. खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा काही नियम नाही आहे. आणि जिथं इथं ठासून भरलेले आहे. क्रिकेटचा खेळ आहे. मैदानावरती आपण बघूया पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलतं आहे. नवीन फलंदाज निहार, बाद झालेला फलंदाज अमित अण्णा. यश आणि अमित या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन गेलेले आहेत. तर यशनं केल्या 24 धाबा, अमितनं केल्या आहेत फक्त अमितनं 1च धाव केली. दीपेश 6 धाबावरती घेतोय. निहार 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता आलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रितेश सज्ज असेल. हा हुकमाचा एक का आहे. आज बॅटिंग करत असताना त्याची बॅट तितकीशी आश्वासक पद्धतीनं बोलली नाही. खूप चांगली कामगिरी त्याने केली नाही. परंतु अष्टपैलू खेळाडू आहे हे तो सिद्ध करतोय. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा अडचण त्यानं यावेळेला दूर केलाय. नवीन बॅट्समन निहार. जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 21 धाबांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल रितेश. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण, एक फ्लाइंग स्लिप, पॉइंट, करू पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. ओ हो क्या बात है. रितेशने या मॅच मध्ये जान टाकले. दुसरा गडी बाद होतोय. मताने संघाला बसतोय 3रा धक्का. धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे. साऱ्या गावामध्ये मान मिळतो या दादाला. मान मिळतो या दादाला. 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील याला. 399 नंबर वाला आमचा कुणाल. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललं आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग चढलेला आहे. जिमी चायनीज कडून अनिल पाटील यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आता रितेश ऑन हॅट्रिक आहे. अनिल पाटील यांचं देखील टायमिंग जबरदस्त आहे. सामन्याचं चित्र बदललंय. नवीन बॅट्समन साहिल क्रमांक 5 वरती. बॅट्समन बाद झालाय निहार.
अगदी स्वस्तात भोपळा पडू शकलेला नाहीये. मैदानामध्ये आपण दीपेशला पाहतोय 6 धावसंख्येवरती घेतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. रितेश मात्र कमालीची कामगिरी करतोय. आज बॅटनं तो अगदी बघितला तर शांत होता. संघर्ष आपण पाहिला, परंतु गोलंदाजी करत असताना तो मैदानावरती दादागिरी करतोय. हॅट्रिक ऑन. ओ काय चेंडू होता. टाळ्यांचा गजर होतोय, टाळ्यांचा गजर होतोय. मथाणे संघाकडे जर बघितलं तिथे आता त्यांच्या डगआउटमध्ये शांतता आहे. मंगलमूर्ती संघाकडनं टाळ्यांचा गजर होतोय. खेळ रंगलेला आहे. जिंकण्याकरता जर बघितलं तर इथून चेंडू शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्याकरता 21 धावांची आवश्यकता. हे अंतर वाढलंय. हे अंतर का वाढलंय तर 3 चेंडू खूप चांगले टाकलेत रितेशनं. हा फटका प्रतिम आहे, छान सजवलाय. चेंडू जाईल सीमार शापार. या चेंडूवरती 6 धावांची मोहर. येतोय षटकार. क्लास बॅटिंग. थँक्यू डीजे. प्रश्न अवघड होता परंतु उत्तर सोपं केलंय. काय बॅटिंग, टॉप क्लास. हा फटका तितकासा सोपा नव्हता आणि निश्चितच यावेळेला धोकाही तितकाच होता. जर फटका लागला तर निश्चितच यावेळेला 6 धाबा, परंतु फसला असता तर निश्चितच आणखीन यावेळेला अडचणी पडल्या असत्या. परंतु हा टॉप क्लास फटका होता बॅट्समन साहिलचा. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललेलं आहे. 38 धाबा 3 गणांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण होतं. दीपकनं चेंडू पकडलेला आहे. धाव घेण्याचा प्रश्न नाही. उर्वरित चेंडूचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत एकूण 7. जिंकण्याकरता 15 धाबांची आवश्यकता. जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची चातक पक्षाप्रमाणे वाट बघत असतात. या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा वारंवार बदलतंय. कधी वाटतं की इथे मथाणे बाजी मारून जाईल, कधी वाटतं की मंगलमूर्ती बाजी मारून जाईल, परंतु अजूनही चित्र स्पष्ट नाहीये. हा सामना कोण जिंकणार. बॅकपुढे जाऊन ऑन साईडला खेळाय. टायमिंग चांगलं नाही आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धाबा मिळतील. मथाणेच्या डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर झालाय. मंगलमूर्तीचं बघितलं तर मंगलमूर्ती समर्थक शांत आहेत. यापूर्वी 2 चेंडू खूप चांगले टाकले होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगला झेल पकडला. त्यानंतर मात्र मंगलमूर्तीनं टाळ्यांचा गजर केला होता. उर्वरित 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडूमध्ये जिंकण्याकरता एकूण 13 धावांची आवश्यकता. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. बाप्पा मोरया चषक 2022 शेवटच्या निर्णायक षटकाचा अद्भुत खेळ आपल्याला पाहायचा. तत्पूर्वी कुंदन एक गाणं घेऊन येत आहेत. थँक्यू. शेवटचं निर्णायक षटक. जरा मागचं पान उलगडून पहा. आमदार चषकामधलं जिथे जगदीशजीने एक झेपाबत चेंडू पकडण्याचा जो प्रयत्न केला होता तिथे ते इंजोर्ड झाले होते आणि पुन्हा एकदा त्या इंजुरीमधून परत येत आहेत या मैदानावरती आणि निर्णायक षटकासाठी येत आहेत. अनुभव प्रचंड आहे. टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतो आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि आता धगधग वाढली, हृदयाची धडधड वाढले, मैदानामध्ये धडपड वाढले. संघर्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काल देखील आपण पाहिले काय सामने झाले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत गेले होते. श्वास रोखून ठेवणारे सामने आणि आता उत्कंठ शिगेला पोहोचलेली आहे. मैदानामध्ये शेवटच्या 6 चेंडूमध्ये 13 धाबांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती जगदीश. खेळण्याची जबाबदारी स्ट्रायकरीला फलंदाज दीपेश व्यक्तिगत 6 या धावसंख्येवरती खेळतोय. पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून आला होता षटकार. खूप चांगले व्हेरिएशन असलेला गोलंदाज जगदीश यावेळेला बॉलिंग मार्कवरती आहेत. चारी बाजूला आवाज नाहीये. अगदी टाचणी पडली तरी आवाज येईल अशा प्रकारची भयान शांतता. पहिला चेंडू जगदीशनं खूप चांगला टाकलाय. पहिल्या चेंडूवरती टाळ्यांचा गजर मंगलमूर्तीने केलेला आहे. मंगलमूर्तीच्या टाळ्यांचा गजर तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू 13 आणि या संघाविरुद्ध जगदीशने 6 मोहरे गारद केलेले आहेत. आमदार चषकामध्ये दमदार कामगिरी कोण विसरेल.
उलटा चेंडू आहे. या चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू जाईल सीमारेषा पार. आता मताण्याच्या टाळ्यांचा आवाज आहे का आणि कुंदनचं गाणं. चेंडू जातं सीमारेषा पार. 4 धावा करता. दीपेश चौधरीच्या बॅट मधनं अप्रतिम फटका. 4 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची आवश्यकता. उलटा चेंडूवरती चुकीला नाही माफी. 11 स्टँडच्या दिशेला चेंडू यावेळेला तडकवला सीमारेषा पार. खणखणी चौकार. 4 धावा. राहुल पाटील करतय दावा नवीन रचला कसं बक्षीस लावा. राऊत भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राऊत पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस. 3 चेंडूंचा खेळ अत्यंत महत्वाचा असेल जिंकण्यासाठी. बघितलं तर आता 5 धावांची आवश्यकता. सामना पुन्हा एकदा रंगलेला आहे. पहिल्या चेंडूवरती डॉट. दुसऱ्या चेंडूवरती आपण बघितलं तर अप्रतिम बॅटिंग दीपेशने केलंय. चौकार तडकवलाय. आणखीन एक स्वीपचा फटका त्याच्या बॅटमधनं आलेला आहे. शानदार बॅटिंग करत असताना दीपेश चौधरी. 3 चेंडू 5. यावेळेला चांगला चेंडू होता. सुरेख पद्धतीचा चेंडू जाईल त्या मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव का इथे मात्र अडचणी वाढतील. सामन्याचं चित्र बदललंय. मंगलमूर्तीच्या टाळ्यांचा गजर. 2 चेंडूवरती मताण्यांच्या टाळ्या आल्या. सामन्याचा रंग या ठिकाणी पुन्हा एकदा बदलतो आहे. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता आहे. आता नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. नवीन उत्साह आपल्याला पाहायला मिळेल मंगलमूर्ती संघाकडे. एक मधुर गाणं घेऊया आणि परत येऊया. असा गेलो नाही असा आलो. डीजे 2 चेंडूंचा काय शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. काय सामना आपण या ठिकाणी बघतोय. रोमहर्षक सामना. उत्कंठ शिगेला पोहोचलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती जगदीश खेळण्याची जबाबदारी असेल दीपेशची. डावखुरा फलंदाज आहे. अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. यावेळेला फुलटा चेंडू आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. जो सबके कार्य मनोकामना पूरी वो है दीपेश चौधरी. मैच जबरदस्त तरीके से समाप्त करते हुए गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन.